वदन गणपती उठा उठा सकळ जना ध्यानी आडुनी सुखमूर्ती स्तवन करा एके चित्ती तो देईल ज्ञानमूर्ती मोक्ष सुख सोज्वळ उठा उठा सकळ जना। नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ जय साईनाथ जय शंकर। स्वागत आहे आपल्या दुसऱ्या दिवसाच्या ब्लॉगमध्ये आणि आपण निघालो आहे हॉल्टवरून। तुम्ही बघितलं असेल आधीचे फुटेज, अभिषेक, मंगल स्नान, होम हवन आणि आता आपल्या पाठी आहे पालखी बाबांची। सोबत छोटू आहे, हार्दिक जय साईनाथ। पुढे अब्दागीर आणि राजदंड आहे, निशाण आहे आणि आता आपण मार्गस्थ झालो आहे पुढच्या आपल्या रस्त्याला। तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि आधीचा ब्लॉग बघितला नसेल तर तो पण जाऊन बघा। जय साईनाथ। आणि आमचा मेन माणूस ज्याला मी ब्लॉगमध्ये घ्यायचं विसरलो होतो तो आता आलाय, अभिदादा। कसं वाटतंय ब्लॉगमध्ये? ओम साईराम, खूप भारी। आणि पालखीचं वातावरण कसं वाटतं तुला? हो हो, एक तर थंडी सुरेख पडलेली आहे। गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी थंडी खूप सुंदर आहे आणि या थंडीमध्ये चालताना जी मजा येते ती बाबा बाबा करून जायचं आहे। ओम साईराम। तर भेटू, दादा आहे आपल्यासोबत आता पूर्ण पालखीमध्ये। भजनाला पण आता आपण बसू दुपारच्या हॉल्टला। आणि इकडे आहे गणेश। नेटवर्क इश्यू झालाय बाबा, नेटवर्क इश्यू आहे। तू ब्लॉग अपलोड करतोय? अरे रात्रीपासून चालू आहे। मी तर ह्याला बोललेलो 1 तारखेपासून चालू कर, पण ह्याला आजच टाकायचा आहे ब्लॉग। अजूनपर्यंत पोस्ट नाही झाला। मला स्टोरेजचा प्रॉब्लेम आहे मित्रांनो, म्हणून मला करावा लागतोय। पण अजून माझ्या आधी गणेशचे ब्लॉग आले असतील, ते जाऊन पहिले बघा। तिकडे अजून काय तुम्हाला युनिक कंटेंट भेटेल। आणि आपल्यासोबत आहे आपला राम भाई, साईराम। इधर भी आपला साईराम आहे, साईराम। आणि चला आता पुढचा प्रवास आपण बघू। आता आपण नाश्त्याच्या हॉल्टकडे चाललोय, त्याच्यामधले तुम्हाला सिनेमॅटिक्स दाखवतो, ते सुद्धा बघा। जय साईनाथ। पहाटेची शिट्टी वाजली, शिट्टी वाजली, भक्त उठा। पहाटेची शिट्टी वाजली, शिट्टी वाजली, भक्त उठा। चला आता बिगी बिगी दिसू लागल्या वाटा। चला आता बिगी बिगी दिसू लागल्या वाटा। भक्ती भावाचा सुरू झाला हा प्रवास। भक्ती भावाचा सुरू झाला हा प्रवास। स्मरूया साई साई घेताना हरे श्वास। पायी पायी येणार मी, येणार मी, येणार तुझ्या भेटी। भाई हॉल्टच नाही येत आहे, थकलो मी आता, माझे डोळे बंद व्हायला लागले। इकडे गणेश ब्लॉग अपलोड करतोय। त्याचा ब्लॉग अपलोड झालाय किती बिचाराने मेहनत घेतली। पोरं आपली चालतात पण हॉल्ट नाही येत आहे। हा यार, आता तुम्ही चेपणार आहे जे काय, जे मला काही भेटू, मला चाय पाव भेटून दे, बनमस्का भेटून दे, किलो नाही खाणार आहे मी। त्याला आता काय भेटतो हॉल्टवर। तर आता आमचा पॅटीस खाऊन झाला आहे आणि माझ्यासोबत आहे अप्पी दादा। मी चालतो आता, नाश्त्याचा हॉल्ट अजून काय येत नाही। तुला काय वाटतं दादा, कसं वाटतं माझ्या ब्लॉगमध्ये येऊन? मस्त आहे, मस्त आहे। काय बोलशील पालखीबद्दल, काय सांगशील आपल्या? पालखीबद्दल सांगायचं म्हणजे पालखी चालू आहे शिर्डीला, साई नाव घेत, साई नाव घेत। आता आपला नाश्त्याचा हॉल्ट आहे, मग जेवणाचा हॉल्ट आहे। आम्ही पदयात्रा करतो आहे बरेच वर्ष, बाबांचा आनंद घेतो आहे, त्यांच्या सहवासात राहतो आहे। माझं म्हणणं, तुम्ही पण ब्लॉग बघत असाल आदित्यचा, तर तुम्ही पण आमच्या पालखीत सहभागी व्हा। बरोबर। आणि पालखीचं जे आहे वास्तव्य बाबांचं पालखीत, ते तुम्ही अनुभवा। आणि बाबांची नित्यनेमाने आमच्यासारखी सेवा करा। ओम साईराम। ओम साईराम। द्वारकाधीश गोरेगाव सोबत भेट झाली।
पालखीची नाही पण शेवटचं निशाण आपल्याला भेटलेलं आहे. लाड काका तिकडे खांदा लावतात. पुढे पालखीची पण भेट होईल आपल्या. छोटू छोटू जय साईनाथ. जय साईनाथ. पंपर साईराम. जय शंकर. कलामृत. जय मल्हार. जय मल्हार. आता आम्ही आलोय हॉल्टवर. खूप चाललोय आज. खूप चाललोय. अजून चालायचं आहे भरपूर. अजून खूप चालायचं. आजचा दिवस खूप हार्ड आहे. आम्ही नाही भोगले इकडे. उद्याचा परवा नॉर्मल. ट्रक लागला इकडे. भाऊजी आहे तिकडे. येस पालखी आपली. सगळे आराम करणं. लॉर्ड गौरव पण आहे. जरा आराम करतो, नाश्ता करतो आणि तुम्हाला भेटतो. आजचा नाश्ता आहे पावभाजी. कोंडा भेटलाय सेवा समितीमधला आपला, माझा खास मित्र. आणि आता आम्ही पावभाजी खातोय. या तुम्ही पण पावभाजी खायला. बाबांना पण नैवेद्य दाखवून झालाय. एक पॅकेट गुड्डे खाऊन आलो, नंतर 3-4 भाव खाऊन. क्लास. या नाश्ता करायला. आता आपण पुढे चालत जाऊ आणि काचा बघितल्या? काचा बघितल्या? आणि आता आपण पुढे जाऊ. साईबाबांचं जेवण म्हणजे स्वर्ग सुखाचं. भंडाराचं जेवण म्हणजे भाई स्वर्ग सुखच. आता आपण जेवणाच्या हॉलपर्यंत जायचं आपल्याला. आजचा दिवस आहे ना खूप चालू आहे. आजचा दिवस आणि 29 तारीख. बघूया चला पुढे भेटू तुम्हाला. जय साईनाथ. ए ए ए जेवण नाही. ए जेवण नाही, नाश्ता आहे. समजावा याला, समजावा. हसतोय. अच्छा हा फर्स्ट राऊंड आहे. किती? 6 पाव म्हणजे 1 लादी. ठीक आहे चल भेटू. थर्ड राऊंडला भेटू. वेलकम टू माय ब्लॉग बॉयज. प्रतीक राजे, दीपक आहे, पांडा, श्री साई भजन. हा ना, हा साई भजन नाही चालत आहे, साई लीला चालतोय. उद्या पोहोचणार मी. नाही रॉ बी करशील काय सांगू. आपले भरलंय सगळं. काय बोलला तिथे? पावभाजी खाल्ली. कांदा एकदम भारी भारी आहे. कांदा भारी. आणि काय अजून काय फुटेज खायला आला बघा. फुटेज खायला आला. कट इथेच कट संपवतो ब्लॉग. लाईक शेअर सबस्क्राईब. नाश्त्याचा हॉल्ट आहे. नाश्त्याचा हॉल्ट आहे, जेवणाचा नाही. साईराम दीपक आहे. अजून हा घेतला. हे भाई जेवण नाही यार. किती? राऊंड 4. माया तुझी आम्हा भक्तांवरी, तुझा आम्हा आहे सहारा, सगळा तुझाच रे लेकुरवाळा. पाहू तुझला
जन्म जावा तुझ्या भक्तीत हा जन्म जावा अभी जरा मामा का बुलावा है। साइड जा। मामा व्हॉट हॅपन? हां ओके, चेक नाक्याच्या इकडे मामा देणार आहे नाश्ता। मामा देणार आहे स्प्राईट आपल्या सगळ्यांना। मामा कंपनी जी आपण पहिल्या दिवसापासून फॉलो करत आलो आहोत आणि आमचा मुखी आहे। चला आता आम्ही पडग्याला आलो आहे, थोडे सिनेमॅटिक्स बघा, आपला साईभजनचा तांडा बघा। आणि आपला छोटा डॅडी समोर चाललेला आहे, छोटा डॅडी तो बघा। इथे या जरा, इथे या, इथे या। डॅडी 2 शब्द बोला। तुम्हाला कसं वाटतंय माझ्या ब्लॉगमध्ये येऊन? तुमच्या ब्लॉगमध्ये मला खूप जरा बरं वाटतं। बरं वाटतं रे, काय चांगलं वाटलं पाहिजे। म्हणजे चांगलं वाटतं। हां अजून काय बोलण्यासाठी शब्द नाही आता माझ्याकडे। डॅडी निशब्द झाला आहे आमचा, कारण तो चालतोय। गमतं की तरी आमच्या नाही, कारण आम्ही सेवा समितीमध्ये असतो ना। अच्छा, मग आमच्या वगैरे वापरत नाही। आय डी घातलं तर परत ते कुठे काम करताना तुटलं भेटलं तर परत त्याच्यावर बाबांचा फोटो। खूपच सिरियस झाला आहे डॅडी। डॅडीला जास्त चालायला भेटत नाही, फक्त डॅडीला एकच टाइम सलाम। चालायला भेटतं। डॅडीला मनापासून सलाम। चला मग आपण पुढे कंटिन्यू करूया आपलं। जय साईनाथ। जय साई। झोप येते ना भाई, आपली बेकार झोप येते ना मला आता। असं पावभाजी खाल्ल्यामुळे नाही, पण काय माहिती सकाळी आम्ही मी 2:00ला झोपलो, 5 नाही 4ला उठलो। 4ला उठलो, आंघोळ केली, बाबांची सगळी पूजा झाली, हवन झालं, होम हवन, त्यानंतर आरती झाली। त्याच्यानंतर आम्ही किती 6:30ला चालायला सुरू केलं। झोपत नाही, माझे डोळे ना अक्षरशः असे पेंगत आहेत, असे बंद होतात चालता। आणि हा हॉल्ट एक तर भाई गेलाय पुढे, गेल्या वर्षीचा तो हॉल्ट नाही। गेल्या वर्षी पण असंच बोलत होतो आपण पण की हॉल्ट येत नाही आणि आला जर आता चमत्कार झाला तर असं नाही। बघू त्याच्यात माहिती काय होतंय देवालाच माहिती भाई। आता 8 दिवस होता, कारण आता तिकडे हॉल्टवर गेलो, आरती आहे, भजन आहे, जेवण आहे। मी तर सरळ झोपणार आहे, मी आधीच सांगतो, मी सरळ झोपणार आहे। कारण झोप कंप्लीट नाही झाली ना मग पुढचा सगळा शेड्यूल माझा बिघडणार। म्हणून आता झोपूया जाऊन हॉल्टवर। मी पहिले तुम्हाला हॉल्टला जाऊन भेटतो, मग तिकडे काय कंडिशन आहे ती बघू, मग ठरवू काय करायचं ते। फायनली हॉल्ट आलेला आहे आणि आत्ता आम्ही आहोत साईराम। आता आपण पोचलेलो आहोत हॉल्टवर, आपला नवीन हॉल्ट आहे यावर्षीचा। जय साईनाथ, जय साईनाथ। एकदम मजे में भाई, एक नंबर। ए भाई साईराम। जय साईराम, जय साईराम, जय साईनाथ, जय साईनाथ। सोने का कुछ तो जुगाड़ करना भाई। सोने का है ना भाई जगह उधर, इधर सो ये बैनर चाहिए काय पाहिजे? बैनर बैनर भी है क्या? बैनर आता नाही देतो तुला, मागे खूप अरेंज करून देतो। अरे पाठी 1 नंबर जागा, पाठीला इथे हॉल्ट नाही, फक्त इकडनं आतमध्ये जा, पाठी 1 नंबर, 1 नंबर आवडेल मला, तू नक्की सांग। आता आपण रिव्ह्यू देऊया यायला, पोचलो तिकडे। बघ चल साईराम, साईराम, साईराम। आवडलं तर सांग आम्हाला। येस चलो, आता आपण पोचलो हॉल्टवरती। आता बोलतायत चांगला हॉल्ट आहे, आणि ऐकलं पण होतं की विला म्हणून काहीतरी आहे, विला बुक केलाय। बनतंय
चला बघू, इकडे सगळे झोपलेत आहेत. चला बघूया. आता तो भाई साईराम. चला आता हॉल्टवरती पोचल्यावरतीच बघू आपली हालत काय होते ती. साईराम. जसं मी तुम्हाला बोललो होतो, आम्हाला जाम झोप आली होती दुपारी, म्हणून आम्ही मजबूत झोपलो. मजबूत झोपलो 2-3 तास. आता उठलो, पटपट जेवलो आणि पालखी निघाली. आम्ही जेव्हा जेवत होतो तेव्हा पटपट जेवलो आणि त्याच्यानंतर आता निघालो आहे पुढच्या आपल्या प्रवासाला. आज आहे रात्री जोंधळे कॉलेज आसनगाव. त्याच्यामध्ये आपला दुपारतीचा हॉल्ट येईल. मध्ये आता सिनेमॅटिक्स बघा. जर काय घडलं तर मी तुम्हाला दाखवेनच. चला, जय साईनाथ. सूर्यदेव डोईवरी उन्हान तापलाय माथा. सूर्यदेव डोईवरी उन्हान तापलाय माथा. सांगू थोडं निवाऱ्याला पालखी वाल्या दादा. सांगू थोडं निवाऱ्याला पालखी वाल्या दादा. मध्यान आरती करून जीवाला मिळे आराम. मध्यान आरती करून जीवाला मिळे आराम. चल खाऊ भंडारा बाबांचा आहे प्रसाद. गावी गजानन होती, या बाळांना बहु आवडती, या बाळांच्या इच्छा पूर्ण करीती, या बाळांच्या इच्छा पूर्ण करीती. जय आरती नमस्कार मित्रांनो, आम्ही आता चायच्या हॉल्टवरून निघालो. आता चाललोय आपण रात्रीच्या आपल्या झोपायच्या हॉल्टवर. आसनगाव जोंधळे कॉलेज. खूप असा तांडा चालू आहे. ट्रेनची गर्दी आहे. साईराम पुढे तुला साईराम.
साईराम. चला साईराम, पालखी आली. पालखी आली साईराम. चला साईराम, जय साईनाथ. खूप पटपट चालतोय आम्ही. चले दीपक आहे. चले दीपक आहे. बर्तन तेला हा आमचा नवीन डायलॉग आहे यावर्षीचा. आणि खूप पटपट चालतोय आम्ही. आम्हाला लवकर पोहोचायचं हॉल्टला. आता भेटूया. हां, रात्री भेटूया. जय साईनाथ, जय शंकर, श्री स्वामी समर्थ, जय गिरनारी. ओम नमो नारायण. ओम नमो नारायण. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गणपती बाप्पा बली की जय. अभी सरफरी. आज मचाने वाला है मेरा भाई. आज अभी आलाय परफॉर्म करायला. सचिन कुडाळकर यांचा शो आहे आज. आणि इकडे आमचे लाडके गणेश जंगले भाई. साईराम. गंजे गणेश जंगले. बट तो गंजा नाही आहे ना तो. बघ ना वाटून थोडा रव्याचा लाडू येतोय. तो आम्हाला पण. हा बघा हा मोठा चिवड्यात लाडू आहे. आता आम्ही आलोय हॉल्टला. अभि पण इकडे. पहिलं जाऊ आणि जेवून घेऊ. त्याच्यानंतर आपण सचिन दादाचा कार्यक्रम बघू. जेवायची पद्धत. श्रीखंड काय? श्रीखंड पुरी. आम्ही जेवलो मस्त. डाळ भात, पुरी भाजी. रंगीला नाही यार, मी शिव रंगीला. तर ऑफिसमधून. आणि आत्ता आमचं जेवण बिवून झालं. आम्ही आता जातो बॅग शोधायला. बॅग शोधून झाली, कपडे चेंज, डायरेक्ट झोपणार. भेटणार तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. चला बॅग शोधूया. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग गुलाबजाम. साईराम भाई. गुलाबजाम भेटलो आपल्याला. बप्पी भाई भाई. साईराम. झालं जेवण? चला साईराम. आता मी आलोय बॅग शोधायला. भाई सगळे जेवायला बसले. माझी बॅग अशी बघून भेटली का बॅग? जागा पकडली का? माझी अशी बघून भेटणार भाई, बघून. काय बोललेलो? बाजूला भाई, बाजूला. चला बॅग भेटली. एक नंबर. चला तुझी भेटली काय? चला आता आम्ही चाललो झोपायला. हा भजन पण आहे. ओके भजन पण आहे. भजन ऐकूया आणि त्याच्यानंतर झोपूया. डायरेक्ट भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आता डायरेक्ट मी भजनची फुटेज दाखवतो आणि ब्लॉग एंड करतो. जय साईनाथ.